शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची तसेच हजरत मौलाना साहेब यांची पवित्र भूमी असलेल्या पैठण शहरातील प्रसिद्ध असलेले अन्सार बागवान तसेच रिजवान बागवान साहेब आपल्यासोबत आहेत. अन्सार बागवान साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण या ज्या फळ फ्रूट आणि फळची जी दुकाने लावता किंवा फळचे जे व्यवसाय करता हे किती वर्षापासून करत आहात? 10 ते 15 वर्षापासून. मागच्या गेल्या 10 वर्षापासून 10 ते 15 वर्षापासून आपण हे करत आहात. आपले वडीलसुद्धा हेच करत होते का? हो, हेच करतो. बरं, तर आपला हा पारंपरिक व्यवसाय आहे. तर आपल्याकडे आपण जे तर कोणते कोणते सीझन करतो फळांची? आंबा झाला, मोसंबी झाली, केळी झाली, हे 2-3 फळं करतो आपण. बरं, आता सध्या जे काय आहे तर उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा असल्यामुळं सध्या आपल्याकडे कोणते कोणते आंबे हे पिकवले जातात आणि विक्री केली जातात? आंबा केशर आसन, बरं दशिरी आसन, मलिका आसन, 2-4 प्रकारचे आंबे ठेवतो आपण. बरं, आपला हा व्यवसाय किती म्हणजे दिवसाचा आणि महिन्याचा असतो? हे उन्हाळ्याच्या दिवशी आणि शेवटचा पावसाचा महिना एक समजा मग जूनपर्यंत. 15 जूनच्या नंतर हा व्यवसाय थोडक्यात कमी होतो. हो. तर आपल्याकडे जे काय आपण आंबा पिकवतो ते नैसर्गिकरित्या पिकवतो का कसं पिकवतो? नैसर्गिक पद्धतीने पिकवतो. नैसर्गिकरित्याने पिकवतो. हो. बरं, आपण त्याचं जे काही विक्री करता तर त्याची डिलिव्हरी कशी देता आपण? कॅरेटवर. अच्छा. चिल्लर काटा नाही आहे. बरं बरं, म्हणजे आपण ठोक विक्रेता आहात त्याचे. हो, आणि ठोक विक्री करत असताना आपल्याला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? बऱ्यापैकी. बऱ्यापैकी आहे. आणि आपला जो माल जो आहे तो पैठण तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यात जातो की पैठण शहरात जातो? कुठे कुठे जातो हा माल? शहरात जातो, काही खेड्यापाड्यात जातो. बरं, तर शेवटचं आपण ग्राहकांना काय आवाहन करणार? आंबा खात जावा. आंबा गोडीला फार चांगला आहे. बरं आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकलेला आहे. त्याच्यामुळे बरं. बघा. बरं, आपले खूप खूप आभार, धन्यवाद.